संत ज्ञानेश्वर माऊलींचं निरास्नान पार पडणार आहे। थेट जाऊयात। ही आपण दृश्य पाहतो आहोत ते सगळीकडे वारकरी पाहायला मिळत आहेत। थोड्याच वेळात निरास्नान पार पडणार आहे। लाखो वारकऱ्यांचा वैष्णवमेळा जमलेला आहे। पंढरपूरच्या दिशेने संत ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराजांच्या पालखी मार्गस्थ होतीये आणि आता माऊलींच्या पालखीचं निरास्नान हे पार पडणार आहे। प्रतिनिधी सुजित काळंगे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। सुजित, सध्या कसं वातावरण आहे, कसा सगळा तिथे परिसर पाहायला मिळतोय? या ठिकाणी जर आपण बघितलं तर वारकऱ्यांचा हा जो मेळा जमलाय हे नयनरम्य दृश्य आहे ते बघण्यासाठी या ठिकाणी जमलेला आहे। या ठिकाणचं एक खरं तर ह्या सगळ्या परिस्थितीचं वर्णन करणारा वारकऱ्यांच्या भावना सांगणारा एक संत साहित्यातला फार सुंदर अभंग तोच या निमित्तानं सांगेल की नीरा भोगरा पडता दृष्टी स्नान करिता शुद्ध सृष्टी आणखी तो वैकुंठ प्राप्ती ऐसे परमेष्ठी बोलीला। हे ज्या भावना आहेत ना ते ह्या भावना सध्या या वारकऱ्यांच्या आहेत। आपण जर बघत असू तर सगळेजण माऊली माऊली असं म्हणत या ठिकाणी जयघोष करतायत। या ठिकाणी असणारे जे सगळे वारकरी आहेत ते अगदी गेल्या 3-3.5 तासांपासून या ठिकाणी माऊलींच्या पादुका आम्हाला पाहता याव्या, की निरास्नान आम्हाला पाहता यावं यासाठी एकत्र आलेले आहेत, यासाठी या ठिकाणी जमलेले आहेत। आणि अनेक जे वारकरी आहेत ते वारकरी केवळ आणि केवळ निरास्नान बघण्यासाठी वर्षभरातून एकदा या ठिकाणी येत असतात। टाळ्या वाजवत टाळ वाजवत या ठिकाणी माऊलींचा जयघोष करत माऊलींची गर्जना करत या ठिकाणी हे सगळे वारकरी हे निरास्नान याची देवी याचे डोळा अनुभवत आहेत। आणि महत्वाची गोष्ट अशी आहे की खरं तर ह्या निरास्नानाला एक वेगळं असं महत्व आहे। पूर्वीच्या काळामध्ये इथं पूल नव्हता तेव्हा याच नीरा नदीमधून ज्ञानोबा माऊलींच्या ज्या पादुका आहेत त्या नाव्यानं गेल्या जायच्या। जेव्हा पूल झाला तेव्हा या पादुका या नदीमध्ये आणल्या जातात आणि त्या ठिकाणी माऊलींच्या त्या पादुकांना स्थान घातलं जातं। यावेळी लोक पाणी उडवतात। लोकांची अशी भावना असते की हे पाणी म्हणजे ज्ञानोबांच्या पादुकांना आणि साक्षात परमेश्वराला या ठिकाणी आपण अर्पण करत आहोत अशा पद्धतीच्या भावना या सगळ्या वारकऱ्यांच्या असतात। त्यामुळं हे जे पाणी अर्पण करण्यासाठी माऊलींच्या पादुकांना स्नान घालण्यासाठी या ठिकाणी हे सगळे वारकरी एकत्र येत असतात। आजही आपण जर दृश्य बघितली तर मोठ्या संख्येने हे सगळे वारकरी पाणी उडवतायत बघा। म्हणजे या सगळ्यांची जी भावना आहे ती भावना विठ्ठलाला भेटायला निघालेल्या माऊलींच्या माध्यमातून विठ्ठलापर्यंत हे आपलं जी भक्ती आहे आपला जो नमस्कार आहे म्हणजे तुम्ही संकाधिक संत सांगा देवा नमस्कार अशा ज्या भावना वारकऱ्यांच्या असतात त्या वारकऱ्यांच्या भावना याही ठिकाणी दिसतात। आणि सगळी मंडळी अगदी तल्लीन होत या सोहळ्यामध्ये अशाच पद्धतीनं प्रत्येक वर्षी सहभागी होत असते। आपण जसं बघितलं त्या पद्धतीनं ही सगळी मंडळी आहे हा सगळा वैष्णवांचा मेळा आहे हा निरेच्या काठी जमलेला आहे। चंद्रभागेची बहीण नीरा आहे त्या निरेकाठी या ठिकाणी हा सगळा मेळा जमलेला आपल्याला पाहायला मिळतोय। नक्कीच। तर संत ज्ञानेश्वर माऊलींचं निरास्नान पादुकांचं पार पडत आहे आणि ही नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी माऊलींच्या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी वारकऱ्यांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळतं आहे। संत ज्ञानेश्वर महाराज माऊलींच्या पालखीचं निरास्नान पार पडत आहे। नीरा नदीमध्ये पादुकांना स्नान घातल्यानंतर आता वारकऱ्यांची दर्शनासाठी मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे। प्रतिनिधी सुजित काळंगे यांच्याकडे जाऊयात। सुजित, आता सध्या पालखीचं मार्गक्रमण पुढे कसं असणार आहे?
आता ही पालखी अशाच पद्धतीनं वाटचाल करत लोणंदमध्ये पोहोचेल. आजचा मुक्काम हा लोणंदमध्ये असेल. लोणंदच्या मुक्कामाला विशेष असं प्रत्येक वर्षी महत्व असतं. या ठिकाणी जेव्हा मुक्काम असतो त्यावेळी लोणंद भागातील सगळे जे नागरिक असतात ते माऊलींच्या दर्शनासाठी येत असतात. त्यासोबत माऊलींना नैवेद्य घेऊन येत असतात आणि नामा म्हणे धन्य जन्म व धीरची पंढरीचा मान सगळा अंतिम पुरुषोत्तम जिवे भावे न विसरले अशा पद्धतीची भावना घेऊन वारकरी माऊलींसोबत पुढे जातात आणि आज त्या ठिकाणी लोणंदमध्ये सगळे वारकरी विसावत असतात. नक्कीच. तर माऊलींच्या पालखीचं निरास्नान पार पडतं आहे आणि माऊलींच्या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केल्याचं वारकऱ्यांनी पाहायला मिळतं आहे. निरास्नान पार पडल्यानंतर आता संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पुढे मार्गस्थ होईल. लाखो वारकरी हे पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ होत आहेत. निरास्नान एक धार्मिक विधी आहे, एक विशेष महत्त्व या स्नानाला असतं आणि अगदी त्याच पद्धतीनं संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचं नीरा नदीमध्ये स्नान करण्यात आलेलं आहे. हा विधी पार पडतो आहे आणि पादुकांचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे. लाखो वारकरी आज पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ होत आहेत. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं आज नीरा स्नान पार पडतं आहे. नीरा नदीमध्ये पादुकांचं स्नान केलं जातं आणि तोच विधी पार पडतो आहे. नीरा नदीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचं स्नान करणं हा एक धार्मिक विधी आहे, मोठी परंपरा आहे आणि तीच अगदी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जपली गेलेली आहे. वारकरी मोठ्या संख्येनं जमलेले आहेत. माऊलींच्या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी वारकऱ्यांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे. हळूहळू पंढरपूरच्या दिशेनं संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं मार्गक्रमण होत आहे. लाखो वारकऱ्यांची पावलं ही पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ झालेली आहेत. विठ्ठलाच्या भेटीसाठी लाखो वारकरी हे वारीच्या माध्यमातून पंढरपूरकडे मार्गक्रमण करतात. अतिशय विलोभनीय नयनरम्य असा हा निरास्नान असतं आणि तेच निरास्नान पार पडतं आहे. हे निरास्नान बघण्यासाठी वारकरी मोठी गर्दी करत असतात. वर्षातून एकदा हा नयनरम्य सोहळा अनुभवण्यासाठी वारकरी या दिवसाची वाट पाहत असतात आणि माऊलींच्या पालखीचं आज भक्तिभावामध्ये निरास्नान पार पडतंय. त्याच पद्धतीनं माऊलींच्या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी सुद्धा वारकऱ्यांनी गर्दीही केलेली आहे. पंढरपूरच्या दिशेनं वारी मार्गस्थ झाल्याचं दिसतंय.